सोशल मीडिया हा आज आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. पण जर तुम्हाला सांगितलं, की सोशल मीडियावर वरील एका फोटोमुळे तब्बल 22 वर्षांपासून पोलिसांना गुंगराह देऊन गायब झालेली एक महिला पुन्हा तुरुंगात पोहोचली, तर तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. एक विचार करा, तुम्ही स्वतःचा मोबाईल वापरत नाही, स्वतःचं नाव बदलला, राज्य बदलला, दुसरं लग्न करता आणि जुने आयुष्य कायमचे मागं सोडल्याचं तिला वाटतं. पण तुमच्या नवऱ्याने सोशल मीडियावर अपलोड केलेला एक साधा सुद्धा फोटो तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा पुरावा ठरतो. आणि काही तासातच पोलिसांची टीम हजारो किलोमीटर दूर जाऊन तुमच्या दारात उभी राहते. तेव्हा परिस्थिती काय निर्माण झालेली असेल लक्षात घ्या. ही कथा आहे वाशिमच्या पंचशिला थोरातची, एका अशा प्रेमकथेची जी प्रेमाने सुरू झाली, बलात्काराच्या आरोपापर्यंत पोहोचली, कोर्टात केसही लढली आणि शेवटी एकाची जीव गेल्यानंतर ती संपली. वाशिममधील पंचशील नगर एका घरातून दुर्गंधी येऊ लागते. शेजाऱ्यांना संशय येतो. पोलीस दार उघडतात आणि आतील दृश्य पाहून पोलीस देखील अतिशय शांतपणे विचार करतात, स्तब्ध होतात आणि त्या ठिकाणी त्यांना सापडतो एका तरुणाचा मृतदेह. अनेक दिवसापासून घरात पडलेला, गळ्यावर खोल जखमा, डोक्यावर जबर मार आणि त्या घरची मालकीण स्वतः पंचशीला. ज्यावेळेस पोलीस तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात, त्यावेळेस ती म्हणते की मीच त्याला मारलं. पण त्यानंतर सुरू होतो या प्रकरणात त्याला सर्वात धक्कादायक प्रवास. शिक्षा होते, जामीनही मिळतो आणि त्यानंतर ती मग अचानक गायब होते. मग तिला शोधण्यासाठी पोलीस पूर्ण जंग पछाडतात, मात्र ती सापडत नाही. मोबाईल नाही, बँकेचा व्यवहार नाही, नातेवाईकाशी संपर्क नाही. मग अखेर पोलिसांना ती सापडली कशी? कोणता होता तो फोटो? सोशल मीडियाने 22 वर्षानंतर आरोपीला कसं उघडं केलं? आणि 2004च्या त्या रक्तरंजित रात्री नेमकं काय घडलं होतं? या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक पुरावा, प्रत्येक तपास, न्यायालयातील प्रत्येक वलन आणि अटकेपर्यंत संपूर्ण प्रवास आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सचिन पोपे आणि तुम्ही पाहत आहात सचिन पोपे क्राईम टॉक. पंचशिला थोरात वाशिमच्या रेल्वे स्टेशन झोपडपट्टीत राहत होती. माधव गोटे हा आजूबाजूचा अंदाज घेऊन तिच्या घरात शिरतो आणि पंचशिला हिला पाहून तिची इच्छा नसताना देखील तिच्याशी संबंध करतो. पंचशिला त्याला पाहून घाबरून जाते, पण माधवच्या ताकदीपुढे ती काहीच करू शकत नाही. 1.5 तासानंतर माधव ह्या घराच्या बाहेर पडतो आणि अंधाराचा फायदा घेऊन तो पळून जातो. सकाळ होते तेव्हा पंचशिला ही वाशिम पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्या ठिकाणी माधव गोटे याच्या विरुद्ध बलात्काराची केस दाखल करते. मात्र माधव याला वाटलं होतं की पंचशिला ही काहीच करणार नाही, ती त्याला सहमती देईल. मात्र केस दाखल झाल्यानंतर महादेव गोटे याला अटक केली जाते. त्यानंतर त्याची केस वाशिम कोर्टात सुरू करण्यात येते. त्यानंतर तो जामिनावर बाहेर देखील येतो. जामिनावर बाहेर आल्यानंतर 22 जून 2004च्या रात्री तो माधव हा पंचशिलाच्या घरात जातो आणि पंचशिलावर ती केस मागे घेण्यासाठी सतत दबाव टाकायला सुरुवात करतो. तिला धमकावतो. मात्र पंचशिला ही काय मागे हटायला तयार नव्हती. त्या रात्री छलाने उच्च पातळी गाठली होती. पंचशलाने रागाच्या भरात आणि स्वतःचा बचाव करताना महादेवच्या गळ्यावर वस्त्राने वार केला आणि त्याच्या डोक्यावर खलबत्त्याचा एक प्रहार केला. याच वेळी माधवचा जागीच मृत्यू झाला. माधव याचा जीव गेला होता. त्यावेळी घाबरलेल्या पंचशिलाने पुरावा नष्ट करण्यासाठी महादेवचा मृतदेह घरातच खड्डा खणून त्याच ठिकाणी पुरून टाकला आणि त्याच घरात पंचशिला देखील राहत होती. काही दिवसात घरातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. शेजाऱ्यांना संशय येतो. त्यावेळी ते पोलिसांना याबाबत माहिती देतात. ते पंचशिलाच्या घरी येतात, दार उघडतात आणि आतलं दृश्य पाहून अधिकारी देखील काही क्षण स्तब्ध होतात. एका तरुणाचा मृतदेह अनेक दिवसापासून घरात पडलेला होता. गळ्यावर खोल जखमा होत्या, डोक्यावर जबर मार होता आणि त्या घराचीच मालकीण पंचशिला शांत बसलेली होती. काही वेळातच पोलिसांनी तिला अटक केली. तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा तिने सांगितलं की मी त्याला मारलंय.
पण त्यानंतर सुरू होतो या प्रकरणातील सर्वात धक्कादायक प्रवास. तब्बल 1 वर्षानंतर वाशिमच्या सत्र न्यायालयाने म्हणजे 2005 पंचशीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र पंचशीलाने या शिक्षेविरोधात 2006 बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण दरम्यान तिला जामीन देखील मंजूर झाला. पण केस हायकोर्टात वर्षानुवर्षे चालत राहिली आणि एक दिवस पंचशीलाने पोलिसांना गुंगरा देऊन पळ काढला. ती फरार झाली. तिने स्वतःचा मोबाईल वापरणं बंद केलं, नातेवाईकाशी संपर्क तोडला आणि शेवटी 17 ऑक्टोबर 2025 रोजी बॉम्बे हायकोर्टाने या केसचा अंतिम निकाल दिला. कोर्टाने तिची पार्श्वभूमी आणि माधवने केलेला छळ लक्षात घेऊन तिला जी जन्मठेपेची शिक्षा झाली होती ती कमी करून 10 वर्षाचा कारावास अशा प्रकारची शिक्षा तिला सुनावण्यात आली. कोर्टाचा तर आदेश आला होता, पण आरोपी पंचशीला मात्र गायब झालेली होती. पोलीस तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तिचा शोध कुठंच लागत नव्हता. तब्बल 20 ते 21 वर्षे पोलीस तिचा शोध घेत होते, मात्र पोलिसांपासून वाचवण्यासाठी पंचशीलाने महाराष्ट्र सोडला आणि तिथे पोहोचली होती गुजरातच्या खंभालिया भागामध्ये. तिथे तिने स्वतःचं नाव बदललं, ओळख लपवली, कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने मोबाईल वापरणं बंद केलं. त्या ठिकाणी तिचा बंद केले त्यावेळेसच त्याच ठिकाणी तिचा राजू नावाच्या तरुणाशी संपर्क झाला. त्या तरुणाशी परिचय झाल्यानंतर तिथेच ती काम करू लागली आणि राजू याच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांनी त्याच ठिकाणी लग्न देखील केलं. एक नवी आयुष्य सुरू झालं होतं. पोलिसाकडे तिचा मार्ग काढण्यासाठी तांत्रिक पुरावा नव्हता. 2025च्या न्यायालयाचा निकाल लागल्यापासून वाशिम पोलीस तिचा शोध घेत होते. ती मोबाईल वापरत नसल्यामुळे तिचा शोध लागणं अशक्य वाटत होतं, पण पोलिसांची तिच्यावर नजर होती. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू ठेवलं होतं. याचवेळी सायबरच्या टीममधील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांना एक सोशल मीडियावरील फोटो दाखवला. साहेब, हा फोटो बघा. ही महिला वयाने मोठी दिसते, पण तिची ठेवण आणि जुन्या रेकॉर्डमधील पंचशीलाचा चेहरा मॅच होतो. हिने स्वतःचा मोबाईल वापरला नाही, पण तिच्या पतीने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो अपलोड केला. वाशिम पोलिसांचे एक पथक तत्काळ गुजरातच्या खंभालिया येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका घरावर छापा टाकण्यात आला. पंचशीला मात्र पोलिसांना पाहून थक्क झाली. आता तिच्याकडे शब्द नव्हते. त्याचवेळी तिच्या हातात बेड्या ठोकल्या जातात आणि वाशिम पोलीस तिला पकडून गाडीत बसवतात. पतीने उत्साहाच्या भरात आपल्या नव्या पत्नीचा सोबतचा जो फोटो होता तो सोशल मीडियावर टाकला आणि तोच पोलिसांसाठी सर्वात मोठा सुगावा ठरला. पोलिसांनी सायबर तपासाच्या आधारे अचूक लोकेशन शोधून काढला. 2004 एका अत्याचाराच्या बदल्यात जिल्ह्यातून सुरू झालेल्या या गुन्ह्याचा शेवट अखेर 2026 झाला. पंचशीलाने स्वतःला कायद्याच्या नजरेतून वाचवण्यासाठी नाव बदलले, राज्य बदलले, मोबाईलचा त्याग केला, पण सोशल मीडियावरील पतीच्या एका फोटोमुळे तिला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली. आज ती 10 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात गेली, पण तिच्यावर फरार झाल्याचा अतिरिक्त गुन्हा देखील पुन्हा दाखल झाला. मित्रांनो, लक्षात घ्या, यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, तुम्ही गुन्ह्यापासून आणि कायद्यापासून कधीही दूर पळण्याचा प्रयत्न करा. कायदा आणि आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला शोधून काढतेच. म्हणूनच म्हणतोय मी की सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा आणि लक्षात ठेवा, गुन्हा कितीही जुना असो, शिक्षा ही मिळतेच. त्यामुळे सुरक्षित राहा, सतर्क राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.